बातमी आहे लोहगडवर झालेल्या हत्ये प्रकरणातील। चेतन आणि सियाच्या कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा प्लॅन बनवला गेला होता। लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी चेतन आणि सिया या दोघांचाही हा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय। आरोपी सियाचा हे फुटेज सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। साम टीव्हीचं एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या तुम्ही पाहताय। चेतन आणि सियाचा कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज सध्या साम टीव्हीच्या हाती लागलाय। लोहगड किल्ल्यावर जाण्याच्या पूर्वीचा हा जो प्लॅन आहे, चेतन आणि सिया या दोघांचाही सीसीटीव्ही फुटेजेस सध्या समोर आलाय। या संदर्भातील अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, हा सीसीटीव्ही व्हिडिओ आपण पाहू शकतो। या व्हिडिओमध्ये चेतन आणि सिया स्पष्टपणे दिसतात। काय अधिकची माहिती आहे? निश्चित आपण बघू शकतो की साम टीव्हीच्या हाती लागलेला हा व्हिडिओ जो आहे तो चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचाच आहे। केतन अग्रवालला मारण्यासाठी ज्या कॅफेमध्ये हे दोघं बसले होते त्या ठिकाणचा हा सीसीटीव्ही आहे, ज्यामध्ये हे दोघं आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतात की एका कॅफेच्या खुर्च्यांवर हे बसलेले आहेत आणि ज्या कॅफेमध्ये केतनला मारण्याचं प्लॅनिंग झालं तोच हा सीसीटीव्ही आहे। आणि आता आपण बघतोय की या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देखील न्यायालयाने सुनावली आहे। त्यामुळे आणखी तपासात यामध्ये काय मिळतंय हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे या पाठोपाठ आता या संपूर्ण प्रकरणात आणखी काय खुलासे होत आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। तर लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वीच चेतन आणि सियाचा हा व्हिडिओ समोर आलाय। सीसीटीव्ही दृश्यांमध्ये हे दोघेही कैद झालेले आहेत। एका कॅफेमधली ही दृश्य आहेत। साम टीव्हीच्या हाती एक्सक्लुझिव्ह दृश्य लागलेली आहेत। चेतन आणि सियाचा कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। लोहगड किल्ल्यावर हत्येचा जो प्रयत्न झाला, हत्या करण्यात आली आणि त्याच प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, काय अधिकची माहिती आहे? सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागलेला आहे, नेमका हत्येपूर्वीचा हा व्हिडिओ आहे। अक्षय, पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारेन, हत्येपूर्वीचे हे दृश्य आहेत का? हत्येपूर्वी हे दोघं एकमेकांना भेटले होते का कॅफेमध्ये? अगदी बरोबर आहे की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन आणि सियाची भेट जी झालेली आहे ती संपूर्ण हत्या घडण्याच्या पूर्वी झालेली आहे। पुण्यातलं हे कॅफे आहे ज्या ठिकाणी हे दोघं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत की हे चालत येतात आणि या कॅफेमध्ये प्रवेश करत एका टेबलवर ज्या ठिकाणी दुसरं कोणी नाहीये त्या ठिकाणी हे जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी चर्चा करतात। हा सगळा घटनाक्रम आपण जर बघितला तर 17 जूनचा हा सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। 17 जूनला हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते झालं होतं। चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनी जे प्लॅनिंग केलं ते याच कॅफेमध्ये केलं आणि त्यानंतर 18 जूनला जेव्हा केतन अग्रवाल सोबत सिया गोयल जी आहे ती लोहगडच्या किल्ल्यावर गेली आणि त्याच ठिकाणी ही दुर्दैवी घटना जी घडली त्याचं मास्टर प्लॅनिंग याच कॅफेमध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय, सध्या जो काही तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे दोन्ही आरोपींकडून काही कबुली या संदर्भात देण्यात आली का? आपण जर बघितलं की 7 दिवसांची पोलीस कोठडी या दोन्ही आरोपींना दिलेली आहे न्यायालयाने आणि आता विविध धागेदोरे या आरोपींकडनं पोलिसांकडचा शोध जो आहे तो आता सध्या सुरू आहे आणि पुणे ग्रामीण पोलिसांचं एक विशेष पथक सुद्धा यावर काम करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ज्या नोकराचा मोबाईल चेतन चौधरींनी लोहगडला जाताना वापरला घेत होता तो देखील आता जप्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे फॉरेन्सिक अहवाल आहेत आणि त्यासोबतच जे सीडीआर आहेत ते देखील आता पुणे ग्रामीण पोलिसांकडनं तपासले जात आहेत। नक्कीच अक्षय, पण लोहगडवर जाताना हे तिघही सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसतात। चेतन, सिया आणि त्याचसोबत हे तिघेही दिसतात आणि त्यामुळे आता याच दोघांनी त्याला ढकलल्याचं आता स्पष्ट होतंय का? त्यावर शिक्कामोर्तब होतोय का? पाहिलं तर लोहगडला जेव्हा हे दोघं म्हणजे सिया आणि केतन गेले होते त्यानंतर एक हुडी, मास्क आणि कानावर हेडफोन घालून जो व्यक्ती गेला होता तो चेतन चौधरीच होता। हे तपासातनं समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं होतं आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडनं जेव्हा या सगळ्या गोष्टीचा तपास केला गेला तेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरीनीच केतन अग्रवालला या लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलल्याचं तपासात स्पष्ट झालं। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर हे सीसीटीव्ही दृश्य साम टीव्हीच्या हाती लागलंय, ज्यावरून आता सध्या अनेक चर्चाही सुरू